हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। सध्या आपण महाट्रान्सकोसाठी कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजचं प्रिपरेशन करत आहोत। याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉर्पोरेट अकाउंटिंग अशा अकाउंटिंगचे सगळे टॉपिक्स महत्त्वाचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगला स्टार्ट केलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगचा एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत आणि तो म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट। ओके, मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे काय आपण बघितलेलंच आहे किंवा त्याचे बेसिक्स आपण डिस्कस केलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅश फ्लोला स्टार्ट करत आहोत। तर कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय? बिझनेसमध्ये कॅश ही अत्यंत महत्त्वाची असते। आपल्याला बिझनेसला रनिंग करण्यासाठी किंवा बिझनेस चालू ठेवण्यासाठी कॅश वर्किंग कॅपिटल अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये कॅशचा रोल फार महत्त्वाचा असतो। बिझनेसमध्ये कॅश किती आली, किती गेली, तर हे सगळं करण्यासाठी किंवा प्लॅनिंग करण्यासाठी, डिसिजन मेकिंगसाठी बिझनेस आपल्याकडे ॲक्च्युअली किती कॅश आहे, आपल्याला किती कॅशची गरज आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी कॅश मॅनेजमेंटमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यामध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट हे अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, कॅश फ्लो स्टेटमेंटशी संबंधित काही महत्त्वाचे पॉईंट्स डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे व्हिडिओ तुमचे मिस होणार नाही। हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ मिस करू नका। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा। तर चला सुरू करूया कॅश फ्लो स्टेटमेंट। अ स्टेटमेंट दॅट ट्रॅक्स द इनफ्लोज अँड आउटफ्लो ऑफ कॅश फॉर युअर बिझनेस ओव्हर अ गिवन पिरियड। ठीक आहे, एखाद्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये आपले कॅश इनफ्लो किती आणि कॅश आउटफ्लो किती। ठीक आहे, कॅश किती आली, किती गेली, बिझनेसमध्ये किती कॅश आली, किती गेली, तर हे दाखवणारे स्टेटमेंट म्हणजेच काय असतं, कॅश फ्लो स्टेटमेंट। अ स्टेटमेंट दॅट ट्रॅक्स द इनफ्लोज अँड आउटफ्लोज ऑफ कॅश फॉर युअर बिझनेस ओव्हर अ गिवन पिरियड। कॅश फ्लो स्टेटमेंट काय, एक स्टेटमेंट असतं ज्याच्यामध्ये कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो पर्टिक्युलर पिरियडमध्ये बिझनेसचे कॅश इनफ्लो किती, कॅश आउटफ्लो किती हे दाखवलं जातं। ओके, कॅश फ्लो स्टेटमेंट डील्स विथ फ्लो ऑफ कॅश विच इन्क्लूड कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट। कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये काय असतं, कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो। मग ते इनफ्लो आणि आउटफ्लो कशाचं असतं, कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट। ठीक आहे, त्यानंतर कॅश फ्लो स्टेटमेंट इज अ समरी ऑफ रिसिप्ट अँड डिसबर्समेंट ऑफ कॅश फॉर अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम। कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय, समरी असते। ठीक आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट हे कोणता रिपोर्ट असतो, समरी रिपोर्ट। कशाचा, रिसिप्ट अँड डिसबर्समेंट, आपण कॅश कुठून आली आणि ती आपण कशी डिस्ट्रीब्यूट केली, ठीक आहे, तिचं वितरण कसं केलं, ऑफ कॅश फॉर अ पर्टिक्युलर पिरियड, पर्टिक्युलर पिरियडमध्ये किती कॅश आली आणि किती गेली। ठीक आहे, किती कॅश आली, कशाची आली आणि ती आपण कुठे कुठे स्पेंड केली किंवा कुठे कुठे कॅश गेली, तर हे सगळं डिटेल्स दाखवले जातात। कुठे दाखवले जातात, तो कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये दाखवले जातात। ठीक आहे, मग कॅश फ्लो स्टेटमेंट हे काय, समरी आहे कशाची, कॅश रिसिप्ट आणि डिसबर्समेंट, रिसिप्ट आणि पेमेंटची ती समरी असते। बिझनेसमध्ये किती कॅश आली, इनफ्लो किती, इनफ्लो ऑफ कॅश अँड आउटफ्लो ऑफ कॅश। ठीक आहे, तर याचा समरी रिपोर्ट म्हणजेच काय असतं, कॅश फ्लो स्टेटमेंट असतं। कॅश फ्लो एक काय स्टेटमेंट आहे। त्यानंतर द ट्रान्झॅक्शन विच इन्क्रीज द कॅश पोझिशन ऑफ द एंटायटी आर कॉल्ड ॲज इनफ्लो ऑफ कॅश। मग आता कॅश इनफ्लो म्हणजे काय, इनफ्लो म्हणजे ज्या ट्रान्झॅक्शनमुळे कॅश इन्क्रीज होते, कॅश बॅलन्स आपलं वाढतंय, तर याला इनफ्लो ऑफ कॅश म्हणतात। ठीक आहे, आता याच्यामध्ये प्रश्न आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंटवर कशा विचारले जातात, कॅश म्हणजे काय किंवा कॅश इक्विव्हॅलंटमध्ये काय येणार। ठीक आहे, त्याच्याशी कन्सेप्टशी रिलेटेड, डेफिनेशनशी रिलेटेड काही प्रश्न येतात। त्याच्यानंतर कॅश इनफ्लो म्हणजे काय किंवा कॅश इनफ्लो कोणकोणते आहेत, काही आपल्याला पर्टिक्युलर एक्झाम्पल दिले जातात। उदाहरणार्थ आपल्याला क्वेश्चन विचारलाय, विच ट्रान्झॅक्शन इन्क्रीज द कॅश बॅलन्स किंवा विच ऑफ द फॉलोइंग आर इनफ्लो ऑफ कॅश। ठीक आहे, तर या टाईपने प्रश्न विचारला जातो की विच ऑफ द फॉलोइंग आर आउटफ्लो ऑफ कॅश। ठीक आहे, कॅश इनफ्लो कोणते, कॅश आउटफ्लो कोणते, आपल्याला ट्रान्झॅक्शन दिले, इश्यू ऑफ शेअर्स, ठीक आहे, सेल ऑफ फिक्स असेट्स, त्यानंतर गुड्स सोल्ड ₹10,000, आपल्याला वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन दिल्यात आणि त्याच्यामध्ये इनफ्लो ऑफ कॅश ओळखायला सांगितलं। कॅश रिअलाइज फ्रॉम डेटर, कॅश पेड टू क्रेडिटर,
ठीक आहे. पेमेंट ऑफ क्रेडिटर, रिपेमेंट ऑफ लोन, अशा आपल्याला वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन दिल्या, ठीक आहे, एक्झाम्पल दिल्या आणि त्याच्यातून आपल्याला कॅश इनफ्लो कोणत्या ओळखा सांगितलं आहे किंवा कॅश आउटफ्लो कोणत्या ओळखायला सांगितलं आहे. तर या टाईपने देखील या टॉपिकवर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. आता ही झाली कॅश इनफ्लो म्हणजे काय. ठीक आहे. द ट्रान्झॅक्शन विच इन्क्रीज द कॅश पोझिशन ऑफ द एंटिटी आर कॉल्ड ॲज इनफ्लो ऑफ कॅश. ठीक आहे. आणि आउटफ्लो काय, अँड दोज विच डिक्रीजेस द कॅश पोझिशन ॲज आउटफ्लो ऑफ कॅश. मग आउटफ्लो कॅश कशाला म्हणणार, ज्याच्यामध्ये कॅश डिक्रीज होते त्यांना काय म्हणणार, आउटफ्लो ऑफ कॅश. नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये. आता इथं आपण काय बघितलं, कॅश फ्लो काय आहे. कॅश फ्लो एक स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये काय दाखवलं जातं, रिसिप्ट अँड डिस्बर्समेंट ऑफ कॅश, हा एक समरी रिपोर्ट असतो. आणि इनफ्लो म्हणजे काय, कॅश इनफ्लो हे कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोचं रेकॉर्ड असतं. ज्या ट्रान्झॅक्शनमुळे कॅश बॅलन्स इन्क्रीज होणार ते काय, इनफ्लो ऑफ कॅश झाले. आणि ज्या ट्रान्झॅक्शनमुळे कॅश डिक्रीज होणार ते झाले आउटफ्लो ऑफ कॅश. ठीक आहे. मग याच्यावर तुम्हाला इनफ्लो आणि आउटफ्लोवर प्रश्न नेहमी विचारला जातो. कॅश इनफ्लोच्या ट्रान्झॅक्शन कोणत्या, कॅश आउटफ्लोच्या ट्रान्झॅक्शन कोणत्या, याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 3 कॅश अँड रिलिव्हंट टर्म्स. ओके. ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 3. आता कॅश फ्लो स्टेटमेंटचं अकाउंटिंग स्टँडर्ड कोणतं, AS3 हे कॅश फ्लो स्टेटमेंटचं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. याच्यामध्ये कॅश आणि कॅशची रिलिव्हंट टर्म्स दिलेल्या आहेत. ठीक आहे. मग कॅश फंड म्हणजे काय, कॅश फंडमध्ये येणार कॅश इन हँड. आपल्याकडे जी बिझनेसमध्ये रोख रक्कम आहे ती येणार कॅश इन हँड. कॅश ॲट बँक म्हणजे बँकेमध्ये सेव्हिंग किंवा करंटचं जे डिपॉझिट आहे तर ते काय येईल, कॅश ॲट बँक येईल. बँकेमध्ये जे आपल्या सेव्हिंग्स आहेत, ठीक आहे, तर ते सगळे कशामध्ये येणार, कॅश ॲट बँकमध्ये येणार. त्याच्यानंतर कॅश इक्विव्हॅलंट. कॅश इक्विव्हॅलंट म्हणजे कॅश सारखंच आहे. मग कॅश इक्विव्हॅलंट याच्यामध्ये काय येणार, हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. किंवा कॅश फंडमध्ये कोणकोणते पॉईंट्स इन्क्लूड असतात किंवा कोणते आयटम्स इन्क्लूड असतात, तर या टाईपने प्रश्न विचारला जातो. प्रश्न जर विचारला कॅश फंड इन्क्लुडेड, ऑप्शन दिले, ए दिलं कॅश इन हँड, बी दिलं कॅश ॲट बँक, सी दिलं कॅश इक्विव्हॅलंट आणि डी दिलं ऑल ऑफ दिस. ठीक आहे. मग हे सगळे कॅश फंडमध्ये इन्क्लूड असतात. ठीक आहे. आणि कॅश इक्विव्हॅलंटमध्ये काय येतं, कॅश इक्विव्हॅलंट इन्क्लूड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे ज्या हाय रिस्क इन्व्हेस्टमेंट आहेत किंवा हायली लिक्विड इन्व्हेस्टमेंट आहेत, विच आर रेडिली कन्व्हर्टेबल इन कॅश, त्या सहज कॅशमध्ये कन्वर्ट करता येतात, लगेच त्या कॅशमध्ये कन्वर्ट करता येते. तर अशा इन्व्हेस्टमेंट ह्या कॅश इक्विव्हॅलंटमध्ये येतात. आता कधी कधी प्रश्न तुम्हाला कॅश इक्विव्हॅलंटमध्ये काय काय येतं हे सुद्धा विचारलं जातं. तर त्याच्यामध्ये काय येतात, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कोणत्या, हायली लिक्विड इन्व्हेस्टमेंट असतात किंवा हाय रिस्क इन्व्हेस्टमेंट असतात, विच आर रेडिली कन्व्हर्टेबल इन कॅश, त्या कॅशमध्ये कधीही कन्वर्ट करता येतात. तर याला काय म्हणतात, याला कॅश इक्विव्हॅलंट म्हणतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट. कॅश फ्लो स्टेटमेंटचे ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत, बिझनेसमध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट का मेंटेन केलं जातं किंवा का बनवलं जातं, तर हे ऑब्जेक्टिव्ह आज आपण डिस्कस करू. तर पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे हायलाईट द कॅश जनरेटेड फ्रॉम व्हेरियस ॲक्टिव्हिटी किंवा ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी. बिझनेसच्या ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी किंवा रेग्युलर ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्याच्यातून बिझनेसच्या ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत, आपण गुड्स सोल्ड केल्या, फिक्स असेट सोल्ड केली, इन्व्हेस्टमेंट सोल्ड केली, त्यानंतर शेअर्स इश्यू केले, डिबेंचर पेड केले, डेटर्स रिअलाइज केले, तर या सगळ्या ॲक्टिव्हिटीमधून किती कॅश आली किती गेली, तर हे सगळं कळण्यासाठी कॅश फ्लो स्टेटमेंट बनवलं जातं. ठीक आहे. हायलाईट द कॅश जनरेटेड फ्रॉम व्हेरियस ॲक्टिव्हिटी, बिझनेसच्या ज्या व्हेरियस ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यातून किती कॅश जनरेट झाली, किती कॅश आपल्याकडे आली, हे सगळं जाणून घेण्यासाठी कॅश फ्लो स्टेटमेंट बनवतात. याला इम्पॉर्टन्ससुद्धा म्हणता येईल. ठीक आहे. इम्पॉर्टन्सचे सुद्धा सेम पॉईंट असतात. मग हेल्प इन प्लॅनिंग द शेड्यूल फॉर रिपेमेंट ऑफ लोन अँड रिप्रेझेंट द फिक्स असेट. हेल्प इन प्लॅनिंग, मग हे कशामध्ये हेल्प करतं, प्लॅनिंगमध्ये. कशासाठी, शेड्यूल फॉर रिपेमेंट ऑफ लोन. आपण जर कर्ज बिझनेसमध्ये लोन घेतलेलं आहे, मग त्या लोनची आपण परतफेड कशी करायची, कोणत्या तारखेला किती पेमेंट आपण देऊ शकतो, किंवा आपल्याला जरा समजा एखादी असेट घ्यायची आहे, फिक्स असेट घ्यायची आहे, मग कधी आपण ती घेऊ शकतो, किती रुपयापर्यंत आपण घेऊ शकतो, ही प्लॅनिंग आपण कधी करणार,
जर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे किती फंड अवेलेबल आहे, आपल्याला माहिती आहे आपल्याकडे या महिन्यात 1 लाख रुपये अवेलेबल आहे, मग या 1 लाखाचं युटिलायझेशन आपण करायचं किंवा कुठे स्पेंड करायचे हे आपण ठरवू शकतो. जर तुम्हाला हा आकडाच माहिती नाही की आपल्याकडे नेमका किती फंड आहे, तर तुम्ही कोणती ॲसेट घ्यायची, लोन कधी फेडायचं, तर हे डिसिजन घेऊ शकत नाही. त्यामुळे हे डिसिजन घेण्यासाठी किंवा प्लॅनिंग करण्यासाठी मग लोन कधी द्यायचं, किती द्यायचं, त्यानंतर फिक्स ॲसेट कोणती घ्यायची, कधी घ्यायची, तर आपण कितीपर्यंत ती घेऊ शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंटची गरज असते. आपल्याला माहिती पाहिजे आपल्याकडे किती फंड अवेलेबल आहे, तर हे आपण डिसिजन घेऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे हेल्प्स इन प्लॅनिंग द शेड्यूल फॉर रिपेमेंट ऑफ लोन, रिप्लेसमेंट ऑफ फिक्स असेट हे करणे हे एक कॅश फ्लोचं एक महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा ते इम्पॉर्टन्ससुद्धा तुम्हाला म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट युजफुल इन इव्हॅल्युएशन ऑफ कॅश पोझिशन. ठीक आहे. बिझनेसची कॅश पोझिशन कशी आहे, चांगली आहे, वाईट आहे, हे आपल्याला इव्हॅल्युएशन कशाच्या आधारे करता येतं, कॅश फ्लो स्टेटमेंटच्या आधारे करता येतं. त्यानंतर नेक्स्ट हेल्प इन एफिशियंट अँड इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ कॅश. एफिशियंट अँड इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ कॅश, आपल्याकडे किती कॅश अवेलेबल आहे हे आपल्याला माहिती असल्यानंतर ही कॅश कशी खर्च करायची, कुठे खर्च करायची, कुठे याचं मॅक्झिमम युटिलायझेशन होईल किंवा आत्ताच्या सिच्युएशनला आपल्याला कुठे कॅश स्पेंड करणं गरजेचं आहे, तर ही सगळी मॅनेजमेंट आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंटच्या आधारे करता येते. जर कॅश स्टेटमेंट आपण प्रिपेअर केलेला असेल तर ही कॅश मॅनेजमेंट आपल्याला इफिशियंट अँड इफेक्टिव्ह मेथडने करता येते. ठीक आहे. त्यानंतर आहे हेल्प इन इन्व्हेस्टमेंट डिसिजन. आपल्याकडे किती फंड अवेलेबल आहे, मग आपण कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतो, कुठे आपल्याला जास्त बेनिफिट मिळेल किंवा किती रुपयापर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, कोणकोणत्या स्टेजला आपण किती रुपये इन्व्हेस्ट करू शकतो, तर हे सगळे डिसिजन मेकिंगसाठी आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट हेल्प करत असतं. हेल्प इन इन्व्हेस्टमेंट डिसिजन. इन्व्हेस्टमेंट डिसिजन, बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट डिसिजन, कुठे इन्व्हेस्ट करायचं, कधी इन्व्हेस्ट करायचं, हे सगळे डिसिजन घेण्यासाठी कॅश फ्लो स्टेटमेंट हेल्प करतं. त्यानंतर इंडिकेट अँड इव्हॅल्युएट द लिक्विडिटी ऑफ ॲन एंटरप्राइज. लिक्विडिटी म्हणजे तरलता, व्यवसायाची तरलता किती आहे. जेवढी व्यवसायाची लिक्विडिटी पॉवर जास्त तेवढी व्यवसायाची कंडिशन चांगली गृहीत धरली जाते. ठीक आहे. त्यामुळे लिक्विडिटी इंडिकेट करण्यासाठी, दाखवण्यासाठी किंवा इव्हॅल्युएट करण्यासाठी कॅश फ्लो स्टेटमेंट महत्त्वाचं असतं. त्यानंतर आहे हेल्प अँड ऑर्गनायझेशन अंडरस्टँड द डायनॅमिक्स ऑफ कॅश मुवमेंट. बिझनेसमध्ये कॅश मुवमेंट्स कशा झाल्या म्हणजे कोणत्या आपण मोठ्या ट्रान्झॅक्शन केल्या कॅशच्या, कोणत्या आपल्या किरकोळ ट्रान्झॅक्शन आहेत, कोणत्या ट्रान्झॅक्शन आपल्याला करणं महत्त्वाचं आहे किंवा कोणत्या स्टेजला आपण करणं महत्त्वाचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी कॅश फ्लो स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. त्यानंतर इट हेल्प फॉर फ्युचर प्लॅनिंग. बिझनेसमध्ये फ्युचर प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. म्हणजे कोणत्या स्टेजला आपण कोणती फिक्स असेट घ्यायची, कोणती विकायची, त्यानंतर कुठे इन्व्हेस्ट करायचे, कुठे आपण प्रोडक्शनसाठी फंड वाढवू शकतो, खेळतं भांडवल आपण किती इन्व्हेस्ट करू शकतो किंवा किती वाढवू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टींची फ्युचर प्लॅनिंग करण्यासाठी कॅश फ्लो स्टेटमेंट महत्त्वाचं असतं. ठीक आहे. मग हे झाले कॅश फ्लो स्टेटमेंटचे ऑब्जेक्टिव्ह. हायलाइट द कॅश जनरेटेड फ्रॉम व्हेरियस ॲक्टिव्हिटी. त्यानंतर हेल्प इन प्लॅनिंग. त्यानंतर युजफुल इन इव्हॅल्युएशन ऑफ कॅश पोझिशन. बिझनेसची कॅश पोझिशन जाणून घेण्यासाठी. हेल्प इन एफिशियंट अँड इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ कॅश. हेल्प इन इन्व्हेस्टमेंट डिसिजन. Indicate and evaluate the liquidity of an enterprises. Help in organization and to understand dynamics of cash movement आणि help for future planning. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी कॅश फ्लो स्टेटमेंट महत्त्वाचा रोल प्ले करता. ठीक आहे. याच पॉईंटला तुम्ही इम्पॉर्टन्स ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणून सुद्धा डिस्कस करू शकता किंवा स्टडी करू शकता. आता या पॉईंटवर कसा प्रश्न विचारला जातो याच्यावर तुम्हाला ट्रूथ स्टेटमेंट ओळखा, फॉल्स स्टेटमेंट ओळखा किंवा जोड्या लावा, ते या टाईपचे प्रश्न विचारू शकतात किंवा ॲसर्शन रिझन त्या टाईपचा देखील प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत किंवा कॅश फ्लो स्टेटमेंट कशासाठी बनवलं जातं हे काही महत्त्वाचे पॉईंट डिस्कस केले. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो कोणत्या, ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी कोणत्या, त्यानंतर
इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी कोणत्या आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी कोणत्या, तर हे पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यामुळे आजचा ही व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि याच्या पुढचा देखील महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ मिस करू नका. ही सिरीज केअरफुली बघा, कारण मॅनेजमेंट अकाउंटिंगचे अत्यंत महत्त्वाचे टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.